आपण भारतातल्या इतिहास लेखनाच्या परंपरा अ, हा ब्लॉग हे खंड समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि भारतामध्ये ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा आहे, त्या बऱ्याच वेळेला टीकात्मक पद्धतीने युरोपियन साच्यातून ज्या बघितल्या गेल्या, त्याला या परंपरा एक वेगळ्या अर्थाचं, वेगळ्या आशयाचं प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न या सगळ्या परंपरातून आपल्याला दिसून येतो. या परंपरांचा जो इतिहास आहे, तो म्हणजे या ज्या इतिहास लेखनाच्या परंपरा आहेत, त्या इतिहास या धाटणीच्या, या वस्तुनिष्ठतेच्या किंवा इतिहास म्हणून जी व्याख्या केली जाते प्रमुख संसाधनांच्या, तर त्या व्याख्येत जरी तशा बसत नसल्या, तरी याच्यातून एक ऐतिहासिक जाणीव प्राचीन भारतीय समाजाबद्दलची, प्राचीन भारतीय समुदायाबद्दलची, प्राचीन भारतीय राजांबद्दलची अ, अशा या सगळ्या संकल्पना आपण मागच्या काही लेक्चर्समधून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आज आपण त्याच सीरीजमधलं ही जी मालिका आपण भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेतो, की ज्यामध्ये आपण इतिहास, पुराण साहित्यापासून सुरुवात करत ओके अ, बौद्ध कालखंड, जैन कालखंड, जैन काळातल्या सगळ्या संहिता, बुद्ध काळातल्या सगळ्या संहिता, त्यातले टेक्स्ट आणि त्याच्यामुळे आपल्याला मध प्राचीन भारतातला बुद्ध काळ, जैन काळ ह्या इतिहास रचताना कसा फायदा झाला किंवा त्याच्यातून आपल्याला कुठल्या वेगवेगळ्या पद्धतीचे इतिहासाचे पैलू आणि घटना या सगळ्या समजून उमजून आल्या, त्याची चर्चा आपण केली. आज आपण त्याच मालिकेतलं संगम लिटररी ट्रेडिशन्स जे आहे युनिट नंबर 7 त्याचा आढावा घेण्याचा प्रयत्न करू आणि ती जी इतिहासाची परंपरा आहे, ती समजून घेण्याचा प्रयत्न करू. संगम साहित्याच्या परंपरा. आतापर्यंत आपण या मालिकेतल्या इतिहास लेखनाच्या आणि इतिहास लेखन शास्त्रातल्या मालिकेतल्या ज्या सर्व परंपरा बघितल्या, मग त्या पुराण साहित्यिक परंपरा असू द्या, जैन साहित्यातील परंपरा, बौद्ध साहित्यातली परंपरा, कमी अधिक प्रमाणात ह्या सर्व परंपरा ज्या आपण आतापर्यंत अभ्यासल्या, त्या एका उत्तरेतल्या किंवा उत्तर म्हणजे आत्ताच्या भारताच्या उत्तर भारतीय प्रदेशातल्या परंपरा म्हणून ओळखल्या गेल्या. अ, त्याचा वास्तव किंवा त्याचा आढावा जरी सर्वसमावेशक संपूर्ण भारतीय किंवा एक पॅन इंडियन लेव्हलचा जरी असला, तरी मूलतः त्याची जी निर्मिती आहे, ती उत्तरेच्या टोकाची किंवा उत्तरेकडची आहे. आज आपण ज्या साहित्य परंपरांचा अभ्यास करणार आहोत, की ज्या साहित्य परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्या साहित्य परंपरा या दक्षिण पंथी किंवा दक्षिणेतल्या साहित्य परंपरा म्हणून ओळखल्या गेल्या, की ज्याला आपण संगम साहित्य परंपरा असं म्हणू शकतो. सांस्कृतिकदृष्ट्या या दोन्ही भौगोलिक प्रदेशांमध्ये जशा एक वेगळ्या पद्धतीच्या विविधता आहेत, त्या विविधता आपल्याला या सर्व साहित्यांमधूनही दिसून येतात. विशेषतः उत्तरेतल्या ज्या परंपरा होत्या, ज्या धार्मिक परंपरा म्हणून ओळखल्या गेल्या, म्हणजे धार्मिक परंपरांचं साहित्य किंवा धर्मग्रंथ, धर्माचं तत्त्वज्ञान, दर्शन याचा आधार आपण इतिहास रचण्यासाठी किंवा इतिहास समजून घेण्यासाठी केला. परंतु संगम साहित्यातल्या ज्या परंपरा आहेत किंवा संगम साहित्य जे आहे, ते मूलतः साहित्य आपण ज्याला म्हणतो, त्या साहित्य या प्रकारातीलच आहे. त्यामुळे जैन आणि बौद्ध आणि पुराण साहित्य याच्यामध्ये जे धार्मिक अ, अ, व्यक्तिरेखा येतात, तशा पद्धतीच्या व्यक्तिरेखा काही प्रमाणात इथे जरी असल्या, तरी मूलतः संगम साहित्याचा बाज हा साहित्य म्हणूनच जास्त ओळखला गेला, प्रसार पावला आणि त्या साहित्यांमधलं असलेलं ऐतिहासिक तथ्य किंवा त्याच्यातली दक्षिण भारतीय संदर्भातली जाणीव आपल्याला या संगम साहित्यामधून दिसून येते. जसं मी म्हटलं, की मूलतः संगम साहित्य हे साहित्य या प्रकारामध्येच मोठ्या प्रमाणात मोडत असल्यामुळे त्याच्याही वैधानिकतेबद्दल, ऑथेंटिसिटीबद्दल वेगवेगळ्या इतिहासकारांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक तर या संदर्भातला जो काळ आहे, संगम साहित्याचा जो काळ आहे, म्हणजे असं म्हटलं जातं, की संगम साहित्य हे जवळ-जवळ इसवी सन पूर्व किंवा जवळ-जवळ 9,000 वर्षापर्यंतचं त्याला इतिहास आहे. ओके. दुसऱ्या बाजूचं जे ऐतिहासिक तथ्य आहे, जे भारतीय संस्कृतीच्या संदर्भातली, की भारतामध्ये लिखाणाची परंपरा मुळात इसवी सन पूर्व 1000 शतकानंतर सुरू झालेली आपल्याला दिसून येते. ओके. तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे या साहित्याबद्दल काही मतभेद किंवा मतभिन्नता आहेत. म्हणजे त्या संदर्भात जी अतिशयोक्तीपूर्ण काही गोष्टी आहेत, त्या संदर्भातली मतभेद आहेत. परंतु त्याचा जो आशय आहे,
त्यामध्ये ज्या गोष्टी चर्चिल्या गेल्या, त्यामध्ये ज्या राजांचे उल्लेख केले गेले, त्या साहित्यामध्ये ज्या भावनांच्या, प्रेमाच्या, विरहाच्या कथा आलेल्या आहेत, त्या कथेमध्ये एक ऐतिहासिकता दडलेली आहे. आणि या विधानाबद्दल कुणाचं दुमत नाहीये. दुमत आहे त्यातल्या अतिशयोक्ती अ, अ, बद्दलच्या घटितांबद्दल, अतिशयोक्ती विधानांबद्दल आणि त्याच्या कार्यकाळाच्या संदर्भातलं. तर त्यामुळे साहित्याचा आणि इतिहासाचा एक घनिष्ठ कसा संबंध असतो, याचं उदाहरण आपल्याला संगम साहित्यापासूनच सुरू झालेलं दिसून येतं, की ज्यामुळे आपल्याला दक्षिण भारतातील प्राचीन तिचा इतिहास समजून यायला बऱ्याच मोठ्या प्रमाणात मदत झाली. साहित्य आणि इतिहासाचा जो घनिष्ठ संबंध आहे, तो संगम साहित्यातून जरी दिसून येत असला, तरी आत्ताच्या वर्तमानाच्या इतिहासाच्या ज्या रचना आहेत, ढाचा आहेत, त्याच्यामध्ये साहित्य आणि समाज, साहित्य आणि इतिहास याचा एक सैद्धांतिक जोड त्याला दिली गेलेली आहे. परंतु हा आत्ताच्या काळात निर्मित झालेला इतिहास आणि साहित्याचा संबंध हा आपल्याला संगम साहित्याशी सुद्धा जोडून पाहता येतो आणि त्याच्यातून कुठल्या पद्धतीच्या ऐतिहासिक जाणीवा दक्षिण भारतासंदर्भातल्या प्रसवल्या गेल्या या साहित्यामधून त्याचा आढावा सुद्धा आपल्याला घेता येऊ शकतो. साहित्य हे मूलतः एक कल्पक इमॅजिनरी आहे असं म्हटलं जातं किंवा ते एका लेखकाची, कवीची कल्पनाशक्तीच्या जोरावर त्या साहित्याची रचना आणि सृजनाच्या आधारावर ती रचना होते, असं साहित्याच्या संदर्भातलं महत्त्वाचं मानलं जातं. त्यामुळे पूर्णपणे संगम साहित्याला ओके किंवा संगम साहित्यामध्ये चित्रित केलेल्या विविध घटनांना ओके पूर्णपणे पूर्णपणे मान्य न करता इतर जे प्राचीन भारताच्या संदर्भातले जे साहित्य आहे, ओके, मग ते पुराण साहित्य असेल, बौद्ध साहित्य असेल, जैन साहित्य असेल किंवा पुरातत्वीय पुरावे असतील, या पुरातत्वीय पुराव्यांच्या आधारावर यातलं ऐतिहासिक तथ्य याची पुनर्तपासणी किंवा याची तपासणी करता येऊ शकते. त्यामुळे साहित्याचा आणि इतिहासाचा घनिष्ठ संबंध इथे प्रस्थापित होतो आणि त्याचबरोबर याबद्दलची वैधानिकता आपण कशी तपासतोय, संगम साहित्याची वैधानिकता आपण कसं तपासतोय, त्याचाही उल्लेख आपण आपल्या या लेक्चरमध्ये करणार आहोत. मूलतः आपण या लेक्चरमध्ये संगम साहित्य, त्या संदर्भातला उद्देश, त्याची भूमिका, त्याची प्रस्तावना, संगम साहित्य म्हणजे मूलतः काय आहे, ओके, याचा परिचय आपण याच्यामध्ये करून घेणार आहोत, की जसं त्याच्यातला एक भाग आपण बघितलात, की दक्षिण भारतीय भूप्रदेशामध्ये संगम साहित्याचा निर्माण आणि प्रसार आणि त्याची जतन झालेली आपल्याला दिसून येते. आणि मूलतः संगम साहित्याचा परिचय करताना संगम हे नाव कशा पद्धतीने आलं आणि कशा पद्धतीने संगम साहित्य हे प्रचलित झालं, याचा आढावा आपल्याला यामध्ये घेणं अपेक्षित आहे. संगमचा खऱ्या अर्थाने म्हणजे संगमचा शब्दशः अर्थ ही विद्वत परिषद किंवा इट्स काउन्सिल किंवा अकॅडमी किंवा एक इन्स्टिट्यूट असं आपण ज्या काही प्रमाण संकल्पना आणि संज्ञा आताच्या काळात वापरतो, त्याच पद्धतीने संगम ही साहित्यातली किंवा साहित्यांमधल्या ग्रुपची एक विद्वत परिषद होती, एक अकॅडमिक परिषद होती दक्षिण भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये विविध कवी आणि या सगळ्या गोष्टी होत्या, की ज्याला संगम हे नाव दिलेलं आहे. परिषद संगम ही विद्वत परिषद असल्यामुळे त्या संगम त्याच्या परिषदाही घ्यायच्या, की ज्याच्यामध्ये मूलतः 3 प्रमुख संगम परिषदा किंवा संगम साहित्याच्या परिषदा झालेल्या आपल्याला दिसून येतात किंवा असे संगम झाले 3 महत्त्वाचे. त्या 3 संगमांचा सुद्धा उल्लेख आणि त्याच्या संदर्भातली जी ऐतिहासिकता आहे, त्याच्यामध्ये कुठल्या ऐतिहासिक घटनांचा उल्लेख या 3 संगमांमध्ये केलेला आहे, ते सुद्धा आपण पडताळून पाहतो. 7.3 यामध्ये आपण संगम साहित्यातली ऐतिहासिक जाणीव आणि ऐतिहासिक परंपरा याचा ताळमेळ जो दिसून येतो, तो नेमका काय आहे, कसा आहे आणि तो खरंच ऐतिहासिकतेच्या कसोटीवर उतरणार आहे की नाही, याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. पण ते करताना ऐतिहासिक जाणीव आणि ऐतिहासिक परंपरा हे आपण तपासणार कशा, असा जो मूलतः प्रश्न पडू शकतो, त्याचं उत्तर देण्यासाठी आपण या संगम साहित्यामध्ये भूतकाळाचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे आणि त्या भूतकाळाच्या वर्णनामध्ये काही ऐतिहासिक विवरणं, डिस्क्रिप्शन्स कशा पद्धतीने येत आहेत, कुणाचे येत आहेत,
ओके. त्याचा उल्लेख किंवा त्याचा निर्देश यामध्ये करणं अपेक्षित आहे. ओके. जसं साहित्य आहे, साहित्याला स्वतःची एक साहित्यिक अशी अनुभूती आणि त्याचं एक स्वातंत्र्य असतं. साहित्य हे काय ऐतिहासिकतेचा निखळ आणि निव्वळ पुरावा असू शकत नाही. या जरी मर्यादा संगम साहित्याच्या असल्या, तरी आपण जाणीवेच्या पातळीवर कुठली ऐतिहासिकता दक्षिण भारतामध्ये आणि संपूर्ण प्राचीन भारताच्या इतिहास रचण्यामध्ये जिने मोलाची भूमिका आणि कामगिरी पार पाडली, त्या भूमिकेच्या अनुषंगाने या भारतीय इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. रचना आणि साहित्य संहिता याच्यामध्ये या संगम साहित्यामधल्या रचना आणि त्याच्यामधल्या संहिता म्हणजे स्क्रिप्ट या कशा आहेत आणि त्याच्यातून कुठल्या पद्धतीचा इतिहास रचत जातो, घडला गेलेला आहे याचा आढावा किंवा याचा संबंध जोडण्याचा प्रयत्न आपण करतोय. आणि या माझ्या बोलण्यामध्ये पण एक गोष्ट सारखी येते की साहित्याला इतिहासाचं प्रमाणीकरण करता येणे शक्य आहे की साहित्यात चितारलेला इतिहास हा प्रमाणित इतिहास असू शकतो का? हा जो मुद्दा आहे की जो खरं तर साहित्य आणि इतिहासाचा अनन्य संबंध लावताना नेहमीच त्याची दखल घेतली गेलेली असते. त्याच्या मर्यादांसकट साहित्य या संसाधनाला, साहित्य या प्राथमिक साधनाला गृहीत धरलेलं असतं. तर त्यामुळे संगम साहित्य हे निव्वळ काल्पनिक आहे, की त्यामध्ये चितारलेल्या काही घटना, घटित राजा आणि इतर ज्या काही कथा आहेत, ओके, त्या कथांना प्रमाणबद्ध करण्यासाठी इतर जे काही उपलब्ध प्राचीन भारताची साधनं आहेत, त्या संदर्भात पडताळणी करून काही संबंध स्थापित करता येतात किंवा कुठले संबंध आहेत, त्याचा आढावा आपल्याला भूतकाळाचं प्रमाणीकरण संगम साहित्याच्याद्वारे होतं का, ते बघणं अपेक्षित आहे. आणि संगम साहित्य हा खरं तर आपल्या ऐतिहासिक परंपराचा एक वारसा म्हणून आपण त्याकडे जे बघतोय, ओके, आणि त्यामधून आपल्याला एक दृष्टी जी मिळालेली आहे दक्षिण भारतीय इतिहासासंदर्भातली, दक्षिण प्राचीन भारतीय इतिहासासंदर्भातली, ती दृष्टी किती मूलगामी आहे, मूलगामी नाहीये, या सगळ्यांचा आढावा इथे घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर संगम साहित्याची एक विस्तृतपणे ओळख आणि संगम साहित्याचा आणि त्यामध्ये चितारलेल्या ऐतिहासिक घटनांचा आढावा आपल्याला या लेक्चरमध्ये आपण घेण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मूलतः संगम साहित्य हा विविध शास्त्रीय कविता म्हणून गणला गेलेला आहे. ते काव्यात्मक अभिव्यक्ती सुद्धा आहे प्राचीन दक्षिण भारतीय समाजामधल्या असलेल्या कवींची, सृजनशील लेखकांची, ज्याला काव्यात्मक पद्धतीने अभिव्यक्त व्हायचं अशा नागरिकांची. त्यामुळे संगम शास्त्रीय आणि कविता ह्या विशिष्ट पद्धतीने इसवी सन पूर्व काळामध्ये रचल्या गेलेला आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्याची नावं आपण बघणारच आहोत. ओके. त्यामध्ये मूलतः 3 संगम आणि त्या 3 संगमांमध्ये झालेल्या विविध चर्चा याचा आढावा घेणं अपेक्षित आहे. म्हणजे हा जो काही संगम साहित्य आणि संगम साहित्यात असलेल्या भारतीय परंपरा आणि त्यातला इतिहास जो आपल्याला दिसतो, तो या युनिटमध्ये आपण जो समजून घेतोय, तर त्याचा उद्देश काय आहे, तर याचा कालखंड समजून घेणे, यामधल्या कवितांचा आशय म्हणजे समजून घेणे, त्याचबरोबर कोणत्या प्रकारच्या ऐतिहासिक जाणीवा या काव्यामधून प्रकट झालेल्या दिसतात, की ज्याला आपण इतिहास म्हणून त्याची दखल घेऊ की नाही घेऊ, हे घेणं अपेक्षित कसं आहे, याचा उल्लेख या सगळ्यांचा सारांश आपल्याला या युनिटमध्ये घेणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर संगम कवितांमध्ये काही महत्त्वपूर्ण ऐतिहासिक तथ्य वर्णिलेली आहेत. त्या ऐतिहासिक तथ्यांचा सुद्धा सांगोपांग चर्चा आपण या प्रकरणांमध्ये, या धड्यामध्ये करतोय. जसं संगम साहित्याची प्रस्तावना करताना मूलतः 4 महत्त्वाच्या गोष्टी आपण ज्या चर्चा केल्या, की साहित्य यामध्ये जरी इतिहासासंदर्भातल्या संकुचित प्रवृत्ती दिसत असल्या, कारण साहित्याचा मूलतः उद्देश हा इतिहासाचं रेखाटन करणं या इतिहासाला ची दखल घेणं, त्याचं रेकॉर्ड्स ठेवणं, जतन करणं, हा साहित्याचा उद्देश कदापि नसतो. तो भूतकाळातही नव्हता, तो आजही नाही.
त्यामुळे साहित्याच्या स्वतःच्या काही मर्यादा आहे. इतिहासाच्या दृष्टिकोनातून जर आपण साहित्याला बघितलं तर. इतिहासाच्या दृष्टी बाजूला आपण सारली तर साहित्य एक स्वतःचं एक 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 कल्पक आणि त्या समाजाचं चित्रण करणारं, पण एक साहित्यिक लिबर्टी, साहित्यिक उदारता घेणारं असं अभिव्यक्तीचं साधन आहे. त्यामुळे नेहमीच साहित्यांमध्ये असलेली पात्र, त्याचा त्याच्यामध्ये अ, केलेल्या घटना, त्याच्यामध्ये चितारलेले प्रसंग, ओके, हे बरेचसे काल्पनिक असू शकतात. परंतु त्यामध्ये ज्या भावनांचा उल्लेख होतो, ज्या भावनांचं रेखाटन होतं, त्या बऱ्याच वेळेला त्या सामाजिक संरचनांचं साहित्य हे उत्पादन असतं. म्हणजे साहित्य हे ॲब्स्ट्रॅक्ट किंवा ॲब्सोल्यूट अशी अमूर्त अशी गोष्ट असत नाही. ओके. म्हणजे साहित्य हे जरी प्रमाणबद्ध करणारं इतिहास लेखन नसलं, तरी साहित्य हे त्या समाजाला, त्या काळाला, काळाचं प्रतिनिधित्व करतं. त्यामुळे त्या विशिष्ट काळाचं ते उत्पादन असतं. एक एक अकादमिक उत्पादन असतं. त्या अंगाने आपण जर संगम साहित्याकडे बघितलं, तर यामध्ये आपल्याला हा दृष्टिकोन बघता येतो आणि आपण हे मान्यच करतोय, की साहित्य हे हे याच्यात बऱ्याचशा मर्यादा असतात. परंतु हे संगम साहित्य हे मर्यादित अर्थाने इतिहासाची सुरुवात सुद्धा असते. कारण पहिल्या म्हणजे भारताचा इतिहास समजून घेताना, भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरा समजून घेताना, पहिल्यांदा लिखित साधनांची जेव्हा सुरुवात झालेली दिसून येते, त्या काळामध्ये प्राचीन काळापासून या साहित्याच्या परंपरा आपल्याला आहेत. त्यामुळे या साहित्यामध्ये जो समाज चितारला गेला, ज्या गोष्टींच्या, घटनांचा उल्लेख या साहित्यामध्ये आढळतो, तर त्यामधली असलेली साहित्यिक अभिव्यक्ती आणि त्यामध्ये त्याची कल्पनाशक्ती हा जरी मुद्दा बाजूला सारला, तरी काही नामोल्लेख, काही घटना ह्या आपल्याला ऐतिहासिकच आहेत, असं इतर जी साधनं आहेत इतिहासाची, त्याची जेव्हा आपण पडताळणी करतो, त्याच्यातून दिसून येतं. त्यामुळे मर्यादित अर्थाने का असेना, संगम साहित्य हे दक्षिण भारतीय इतिहासाची सुरुवात आहे. आणि त्यामुळे दक्षिण भारतीय साहित्याची सुरुवात असल्यामुळे संगम साहित्याला साहित्यिक स्त्रोतांमध्ये किंवा साहित्यिक साधनांमध्ये प्राथमिक साहित्याचा दर्जा म्हणून मिळालेला आहे. प्राथमिक साहित्य जे इतिहास लेखनामध्ये ज्याचा महत्त्वाचा अशी भूमिका असते, त्या अर्थाने संगम साहित्य हे प्राथमिक स्त्रोत आहे दक्षिण भारताचा इतिहास लेखन करण्याचं. हा मुद्दा पहिल्यांदा आपल्याला ठळकपणे अधोरेखित केला गेला पाहिजे. विविध मर्यादा मान्य करून सुद्धा, म्हणजे साहित्याच्या मर्यादा, इतिहासाच्या मर्यादा नाही. ओके. म्हणजे साहित्यामध्ये अभिव्यक्त झालेला इतिहास, त्याच्या मर्यादा. ओके. त्यामुळे हा मुद्दा समजून घेताना किंवा हे संगम साहित्य समजून घेताना आपल्याला या साहित्यांमधून अजून काय दिसून येतं संगम साहित्यातलं? तर खरं तर जसं मी म्हणतो, की दक्षिण भारताचा इतिहास, प्राचीन इतिहास याच्यातून उमगण्यासाठी मदत होते. तो इतिहास रचण्यासाठी मदत होते आणि म्हणून संगम साहित्याला ऐतिहासिक लेखनशास्त्राच्या दृष्टीने प्राथमिक साहित्यिक साधनांचा दर्जा मिळालेला आहे. आणि या प्राथमिक साहित्यामधून आपल्याला विशेषतः दक्षिण भारतामध्ये सुद्धा तामिळ प्रदेशाचा, की ज्याला वर्तमान भारताच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये ज्याला आपण तामिळनाडू असाही राज्य म्हणून उल्लेख करू शकतो, किंवा तामिळ भाषिक जो प्रदेश होता त्या काळातला सुद्धा, तर त्याचा इतिहास आपल्याला यामध्ये दिसून येतो. त्यामुळे हा तामिळ प्रदेशाचा इतिहास आहे. दक्षिण भारतातील तामिळ प्रदेशाचा इतिहास, त्याच्या साहित्यिक अभिव्यक्तीसह त्यामध्ये अनुस्यूत इम्बेडेड हिस्ट्री, अंतर्निहित असलेली दक्षिण भारतीय ऐतिहासिक जाणीव आणि दक्षिण भारतीय राजे, दक्षिण भारतीय ऐतिहासिक घटना याचा उल्लेख आपल्याला या संगम साहित्यामध्ये असलेलं दिसून येते. या संगम साहित्यामध्ये साहित्यामुळे आपल्याला या कालखंडाची, म्हणजे प्राचीन दक्षिण भारतीय कालखंडाची पुनर्रचना करण्यामध्ये सुद्धा मदत होते. म्हणजे असं म्हटलं जातं, की 9,000 वर्ष हे संगम साहित्य टिकलेलं आहे. पण प्रामुख्याने इतिहासकार ज्या कालखंडावर थांबलेले आहेत, ते इसवी सन पूर्व 3रं शतकापासून तर 2ऱ्या शतकापर्यंत, 1ल्या शतकापर्यंत सुद्धा तो काळ म्हणजे त्याची सीमा अशी बांधलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे या साहित्यिक स्त्रोताद्वारे, साधनांद्वारे, प्राथमिक साधनांद्वारे आपल्याला प्राचीन भारतीय कालखंडाची
पुनर्रचना करता येते. त्याचबरोबर जर समजा हे साहित्य असेल, तर त्या साहित्यांमध्ये कल्पनाशक्ती, एक कल्पकता आहे. त्यामध्ये भावभावनांचा इतिहास आहे. त्या भावभावना अभिव्यक्त होण्याची प्रक्रिया आहे आणि त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे संगम साहित्यामध्ये बऱ्याच असलेल्या कविता आणि त्यामध्ये चितारलेली कवीची नावं, या त्यामध्ये असलेली कवींची नावं. ओके. त्यामुळे कवींच्या दृष्टिकोनातून किंवा त्या कवीच्या जाणिवेतून या काळामध्ये भूतकाळ आणि ऐतिहासिकतेची जाणीव कशी या संगम साहित्यात दडलेली आहे, हे सुद्धा आपल्याला या संगम साहित्यातून उमगतं. आणि ही जी भूतकाळाची जाणीव आहे ती ऐतिहासिक जाणीवेमध्ये रूपांतर त्याच्यामध्ये या या साहित्यामध्ये झालेलं आपल्याला दिसून येते. त्यामुळे भूतकाळाची जी अंतर्निहित जाणीव आहे, एम्बेडेड हिस्टॉरिकल कॉन्शियसनेस आहे, अंतर्निहित ऐतिहासिक जाणीव आहे, ती नेमकी काय होती, त्या जाणीवेचं विश्लेषण सुद्धा आपल्याला संगम साहित्याच्याद्वारे करता येतं, की ज्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा ढाचा, वेगळ्या पद्धतीचा समाज, वेगळ्या पद्धतीची रचना आणि वेगळ्या पद्धतीचा इतिहास आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसतो. वेगळ्या पद्धतीच्या तौलनिकदृष्ट्या पुराणिक साहित्य, बौद्ध साहित्य ग्रंथ आणि जैन ग्रंथाच्या तुलनेमध्ये वेगळ्या पद्धतीचा इतिहास आणि वेगळ्या पद्धतीचा सामाजिक रचना आपल्याला या ऐतिहासिक संगम साहित्यामध्ये दिसून येते. खरं तर संगम साहित्य हे एक मौखिक परंपरेचं साहित्य म्हणून सुद्धा गणलं जातं. आणि हा मुद्दा म्हणजे भारताला भारताची लिखित परंपरा जरी फार उशिरा सुरू झालेली असली, ओके, आणि ती उशिरा सुरू झालेली असल्यामुळे भारताला इतिहासच नाही अशा पद्धतीचे जे आरोप युरोपियन धाटणीच्या इतिहास दृष्टिकोनातून केले गेले, ओके, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून खरं तर आपल्याला ह्या सगळ्या घटनांकडे, या इतिहास लेखनाकडे बघता येईल. कारण मूलतः भारताला मौखिक परंपरेचा वारसा लाभलेला आहे. भारतामध्ये विविध शिकवणी ज्या आहेत त्या धार्मिक असतील, दार्शनिक असतील, त्या ग्रंथरूपाने कमी आणि मौखिक परंपरेतून जास्त प्रसवल्या गेल्या, प्रसारित झाल्या. त्याचा एक मोठा फैलाव आपल्याला संपूर्ण भारतामध्ये आणि भारताबाहेर सुद्धा झालेला दिसून येतो. म्हणजे विशेषतः उत्तर भारतीय परंपराची तुलना करता आपल्याला असं दिसून येतो, की बौद्ध परंपरांमधल्या ज्या थेरी गाथा होत्या किंवा बौद्ध परंपरा सुद्धा ज्या होत्या, की ज्या नंतरच्या काळात लिहिल्या गेल्या, परंतु सुरुवातीला त्या मौखिकतेतूनच, म्हणजे बुद्धाची जी शिकवण होती ती मौखिकतेतूनच प्रसार पावली आणि नंतर तो धर्म किंवा त्या परंपरा, ते दर्शन नष्ट होऊ नये म्हणून नंतरच्या बौद्ध मंकांनी, बौद्ध भिक्षूंनी त्याचं जतन करणं, त्याचा रेकॉर्ड करणं, त्याची लिपीद्वारे त्याचं जतन करणं सुरू केलं. तशाच पद्धतीचा एक आलेख आपल्याला संगम साहित्याच्या संदर्भात सुद्धा दिसून येतो. त्यामुळे संगम साहित्य हे सुरुवातीला बराच काळ, बरीच शतकं हा मौखिक परंपरेचा भाग होता. म्हणजे संगम दर्शन, संगम विचार वगैरे. परंतु नंतरच्या काळात ह्या मौखिक परंपरा ह्या लिखित परंपरांमध्ये रूपांतरित झालेल्या दिसून येतात. नक्की. आणि त्या रूपांतरित होण्याच्या संदर्भात जी विद्वत सभा भरली किंवा ज्या विद्वानांचा समूह तयार झाला, या सगळ्या परंपरांचं जतन करणं, वृद्धिंगन करणं त्याचं, आणि त्या साहित्या संदर्भातल्या वेगवेगळ्या चर्चा, विमर्श करणं त्या काळाच्या भावनांच्या संदर्भामध्ये. तर यातून संगम या शब्दाचा उदय झाला. संगमचा समानार्थी शब्द ऐतिहासिकतेच्या पटलावर जर आपण बघितला तर त्याला आपण विद्वत सभा म्हणतो, अकॅडमी असं आपण म्हणू शकतो. संगम साहित्याचा किंवा संगम या शब्दाचा पहिल्यांदा उल्लेख आपल्याला म्हणजे मध्ययुगीन कालखंडामध्ये दिसतो. ओके. परंतु त्याचा उल्लेख मध्ययुगीन कालखंडात असला तरी त्याचा आशय हा प्राचीन भारतीय इतिहासाच्या संदर्भातला आहे. तर आतापर्यंतच्या उपलब्ध माहितीनुसार 3 असे महत्वाचे संगम किंवा विद्वत सभा भरलेल्या आहेत. ओके. आणि हे जे 3 संगम घडले याचा उल्लेख आपल्याला, ओके, इरायनार आकापोरुल या 8व्या शतकात जो ग्रंथ नकीर नार या लेखकांनी किंवा या माणसाने लिहिलेला होता, त्यानुसार आपल्याला असं दिसून येतं की आतापर्यंत 3 मोठ्या संगम झालेले आहेत. 3 मोठ्या विद्वत सभा, अकॅडमी सभा झालेल्या आहेत. आता ह्या संगम साहित्याला त्या काळात राजश्रय मिळालेला सुद्धा आपल्याला दिसून येतो. म्हणजे विशेषतः नकीर नार हा पांड्याचा जो राजवंश होता,
पांड्यांचं जे राज्य होतं त्या काळातला लेखक आहे की जो 8व्या शतकात हा ग्रंथ लिहितो आणि त्या ग्रंथांमध्ये असा उल्लेख येतो की या विद्वत सभा आतापर्यंत महत्वाच्या म्हणजे 3 विद्वत सभा झालेल्या आहेत नक्की. त्यामुळे या सगळ्या संगम साहित्याला हे राजाश्रय मिळतो. पांड्यांच्या राज्यामध्ये त्याला राज्यकर्त्यांचं संरक्षण मिळतं आणि या अख्ख्या संगम साहित्यामध्येच मूलतः 3 प्रकारच्या राजवंशाच्या वंशावळी, 3 प्रकारच्या राजकीय व्यवस्था आणि 3 पद्धतीची राज्य याचा उल्लेख आपल्याला या संपूर्ण संगम साहित्यामध्ये दिसून येतो. विशेषतः दक्षिण भारतातली ही जी महत्वाची प्रमुख राज्य होती, नक्की चेर, पांड्या, चोल या सगळ्यांचा उल्लेख आणि या सगळ्यांचा राजाश्रय या संगम साहित्याला त्या भूप्रदेशामध्ये मिळतो. त्यामुळे तो संदर्भ इथे नक्कीरनार या लेखकाला ते पांड्यांच्या राज्यकर्त्याचं संरक्षण मिळालेलं आहे आणि यामधून आपल्याला असं समजून येतं की या 3 संगम आतापर्यंत म्हणजे महत्वाच्या घटनांवर झालेले आहेत. आता यामध्ये जो काळ दर्शविला गेला तो बौद्धिकतेच्या, तार्किकतेच्या कसोटीवर किंवा त्याचं प्रमाणीकरण कसं करणार हा जरी प्रश्न असला तरी नेमकं या पुस्तकामध्ये इरायनार आकापोरुल या ग्रंथामध्ये की जो 8व्या शतकातला ग्रंथ होता त्याच्यामध्ये याचे जे उल्लेख आहेत ते उल्लेख नेमके काय आहेत ते आपण बघू. तर या नकीरनार याच्या ग्रंथानुसार पहिला जो संगम होता तो तेन मदुरै येथे झाला होता. म्हणजे जी अकादमी होती, जी विद्वत सभा होती, त्या विद्वत सभेमध्ये या पहिल्या विद्वत सभेमध्ये 4,449 कवींनी सहभाग नोंदवला असं म्हटलं जातं. आणि हे जे काय हा जो काय पहिला संगम आहे तो 4,440 वर्ष टिकलेला आपल्याला असा उल्लेख इरायनार अकापोरुल या ग्रंथामध्ये दिसतो. या पहिल्या संगमामध्ये जे कवी होते त्या कवींमध्ये इतरही काही देवतांचा, पौराणिक कथांचा, पौराणिक देवतांचा नामोल्लेख आपल्याला दिसून येतो. त्यामुळे पहिल्यांदा म्हणजे पुराण साहित्यापेक्षा वेगळं साहित्य, परंतु त्यामध्ये पौराणिक संदर्भ, पौराणिक देवतांचा संदर्भ आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे उदाहरणार्थ यामध्ये कुठल्या देवतांचा उल्लेख आलेला आहे किंवा याच्यामध्ये काय उल्लेख आहे तर यामध्ये भगवान शिव, भगवान मुरुग, भगवान कुबेर आणि अगस्त्य ऋषी यांचे उल्लेख आपल्याला या संगम साहित्यामध्ये किंवा पहिली जी संगम किंवा पहिली जी विद्वत सभा, पहिली जी अकॅडमी आहे ती जी आलेली आहे की ती जी भरली होती त्या अकॅडमीमध्ये आपल्याला याचे उल्लेख दिसून येतात. कुणाचे? अगस्त्य ऋषी, भगवान कुबेर, भगवान मुरुग आणि भगवान शिव. काही ठिकाणी हे जे उल्लेख आहे ते पौराणिक देवता म्हणून आहेत आणि काही ठिकाणी त्या कवींच्या नावांमध्येच याचा उल्लेख आहे. म्हणजे त्यामुळे यांनीच हे संगम, पहिली संगमात साहित्य किंवा पहिला संगम जो झाला त्यामध्ये जे काय अभिव्यक्त केलं गेलं ते मूलतः यांनीच केलं की काय असाही एक संबंध त्याच्यामध्ये जोडतो. त्यामुळे कवीच्या नावांमध्ये या देवतांच्या पौराणिक नावांचा उल्लेख आहे. त्यामुळे ते देव होते की नाही असं नाही, परंतु त्या कवींची नावच अशा पद्धतीने होती की ते त्या काळातल्या ज्या काही पौराणिकतेचा आशय आहे, धर्माचा आशय आहे, त्याचा इन्फ्लुएन्स, त्याचा प्रभाव त्या कवींच्या नावावर आपल्याला दिसून येतो. त्यामुळे या 4,449 कवींमध्ये बऱ्याच कवींची नावं मुरुग, कुबेर, अगस्त्य ऋषी इत्यादी इत्यादी असलेली आपल्याला दिसून येते. दुसरा संगम जो आहे तो कपाटपुरम येथे 3,700 वर्षापर्यंत चाललेला होता. ओके. कपाटपुरम आणि अजून जो महत्वाचा उल्लेख आहे तेन मदुरै ज्याचा आपण केला की ज्यामध्ये पहिला संगम झालेला होता. ही दोन्ही ऐतिहासिक ठिकाणं आणि शहरं होती आणि याचे उल्लेख आपल्याला इतर साहित्यामध्ये सुद्धा दिसून येतात. त्यामुळे इतर साहित्यांशी जेव्हा आपण या घटना पडताळून पाहतो तेव्हा आपल्याला याचा उल्लेख, म्हणजे ही शहरं अस्तित्वात होती की ज्याचा उल्लेख संगम साहित्यांमध्ये झालेला आहे, याचे पुरावे, याचे दाखले आपल्या पडताळणीमध्ये आपल्याला दिसून येतात. त्यामुळे दुसरा जो संगम 3,700 वर्ष जो चाललेला होता
त्यामध्ये 3700 कवींनी त्याचा सहभाग होता. या कवींच्या सहवासात ही दुसरी विद्वत्त सभा जी काव्यात्मक अभिव्यक्ती होती त्या काळाची ती झालेली आपल्याला दिसून येते. आता ही जी 2 शहरांचा उल्लेख या 2 ठिकाणी या ज्या 2 संगम झाल्या, एक म्हणजे तैन मदुरै आणि 2 म्हणजे कपाटपुरम. तर ही पौराणिक ज्या कथा आहेत, त्या पौराणिक कथांमध्ये सुद्धा या 2 शहरांचे दाखले आपल्याला दिसून येतात. तेव्हा पौराणिक कथांच्या अनुसार ही 2 शहरं म्हणजे कपाटपुरम आणि तैन मदुरै हे समुद्राने वेढलेले होते आणि नंतरच्या काळात ते कालांतराने हे समुद्रात सामील झाले. म्हणजे हे शहरं पण सामील झाली आणि हे साहित्य सुद्धा सामील झाले. त्यामुळे 2 संगम जे घडले, जे झाले, की जे ऐतिहासिकच्या दृष्टीने फार मोलाचे ठरले असते. त्यामध्ये नेमकं काय आशय होता, ते बघणं, ते अभ्यासणं. परंतु हे 2 संगमांच्या ह्या तिन्ही संगमांचा उल्लेख आपल्याला 8व्या शतकातल्या एका ग्रंथानुसार दिसतो आणि नंतर त्याच ग्रंथामध्ये असाही उल्लेख दिसतो, की या 2 संगम जे झाले होते त्याचे रेकॉर्ड्स, त्यामध्ये झालेल्या चर्चा, त्यामध्ये झालेल्या काव्यात्मक अभिव्यक्ती, त्याची दखल किंवा त्याचं जतन झालेलं नाही. एव्हाना कालांतराने जे काही जतन होतं ते कालांतराने नष्ट झालेलं आहे. त्यामुळे आपण जो संगम साहित्याचा संदर्भ, तो काळ प्राचीन दक्षिण भारत समजून घेण्यासाठी करतो, त्याचा आधार मूलतः तिसरं जे संगम झालं होतं, की जे 1830 वर्ष होतं, की ज्यामध्ये 49 पांड्या राजांचा राजाश्रय या तिसऱ्या संगमाला मिळालेला होता. तर त्या संगमांमध्ये ज्या अभिव्यक्त झालेल्या घटना, घटित इतिहास, भावना ज्या अभिव्यक्त झालेल्या आहेत, त्याचा उल्लेख किंवा त्याचा संदर्भ आपल्याला मिळालेला आहे किंवा त्याच्या आधारे आपण दक्षिण भारताचा इतिहास चितारण्यामध्ये आणि त्याचं प्रमाणीकरण करण्यामध्ये यशस्वी झाले. त्यावेळी पहिले जे 2 संगम झाले होते, त्या 2 संगमांचे ऐतिहासिक पुरावे म्हणण्यापेक्षा त्या 2 संगमांमध्येच जे उत्पादन झालेलं आहे, म्हणजे अकादमिक उत्पादन झालेलं आहे, जे चर्चा झालेल्या आहेत, जे उल्लेख आलेले आहेत, ज्या ऐतिहासिक घटनांची नोंद घेतलेली आहे, ज्या घटितांचा आशय नोंदवला गेलेला आहे, तो पूर्णपणे नष्ट आहे. तिसऱ्या संगम मधला आशयच आपल्याला ॲक्सेसिबल आहे किंवा ज्याचा आपण उल्लेख करतो, की ज्याच्या संदर्भातला आपल्याला आढावा घेता येऊ शकतो. त्यामुळे जे उपलब्ध ग्रंथ आहेत संगम साहित्याच्या संदर्भातले, ते या तिसऱ्या संगमाशी निगडीत आहेत. ओके. त्यामुळे ह्या महत्त्वाच्या ऐतिहासिक तथ्य कडे आपण दुर्लक्ष न करता या सगळ्या तथ्यांना नीट समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे एक तर जे काही उपलब्ध साहित्य आहे, उपलब्ध ग्रंथ आहेत, ते आपल्याला 8व्या शतकाच्या एका संदर्भाच्या आधारे त्याची लीड मिळाली की त्याचा संदर्भ आपल्याला मिळाला. दुसरं, ही जी संगम साहित्य आहे, ते संगम साहित्य तिसऱ्या संगमामध्ये निर्माण झालेलं, प्रसारित झालेलं साहित्य आहे. ठीक आहे. त्यामुळे पहिल्या 2 संगम साहित्याचा उल्लेख किंवा त्याचा संदर्भ आता इथे गळून पडतो. परंतु त्याची प्राचीनता अधोरेखित करण्यासाठी या तिसऱ्या संगमाच्याही अगोदर 2 महत्त्वाचे संगम झाले होते. परंतु कालानुरूप ते साहित्य नष्ट झालेलं आहे. परंतु त्यामध्ये असलेली ऐतिहासिक जाणीव कदाचित आपला भूतकाळ अजून मागे नेते, हे तथ्य किंवा त्याचा आपण अॅक्नॉलेज करणं किंवा त्याचा उल्लेख करणं, त्याला अधोरेखित करणं गरजेचं आहे. त्यामुळे तिसऱ्या साहित्यापासून जरी हे संदर्भ सापडले, तरी भूतकाळ आपला अजून मागे जातो. साहित्यातून जरी इतिहास समजून घ्यायचा म्हटलं तरी सुद्धा. त्यामुळे तिसऱ्या संगम साहित्यामध्ये कुठल्या प्रकारचे साहित्य आहेत, तर त्यामध्ये तोलकाप्पियम, इट्टत्तोकाय, पत्तुपडू इत्यादी महत्त्वाचे प्रमुख साहित्याचा उल्लेख आपण फक्त करतो. तसं साहित्यिक दृष्टिकोनातून अत्यंत समृद्ध, सांख्यिकी दृष्टिकोनातून असंख्य असं म्हणता येईल अशा कविता, असे कवितांचे खंड, त्याचे विभाग, उपविभाग आणि बरेच काही आहे. पण प्रामुख्याने
वाणगी दाखल उदाहरणादाखल आपण या गोष्टींचा उल्लेख इथे केला. उदाहरणार्थ तोलका पिट्टई पियम हे जे काही साहित्याचा प्रकार आहे, संगम साहित्याचा प्रकार आहे, त्या संगम साहित्याच्या प्रकारामधून आपल्याला प्राचीन तामिळ व्याकरणाच्या संदर्भातली माहिती मिळते. कारण तोलकाप्पियम हा ग्रंथच मूलतः व्याकरणाचा ग्रंथ म्हणून अभ्यासला गेला. तसं त्याचा आशय आहे. त्यामुळे भाषिक दृष्टिकोनातून सुद्धा तामिळ ही प्राचीन भाषा, अस्तित्वाची भाषा, बोलीची भाषा दक्षिण भारतामध्ये होती. याचा उल्लेख आपल्याला किंवा याचा आशय किंवा ही समज आपल्याला या तोलकाप्पियम या उपलब्ध असलेल्या संगम साहित्यातील ग्रंथानुसार दिसून येते, कधी कळते. जेव्हा एखाद्या भाषेचं व्याकरण तयार होतं किंवा एखाद्या भाषेचं व्याकरण लिहिलं जातं, याचा अर्थ त्या भाषेला एक शास्त्रीय साचा आहे, एक ढाचा आहे. असा त्याचा अर्थ निघू शकतो. त्यामुळे तामिळ ही अतिप्राचीन भाषा असल्याचा सुद्धा अन्वयार्थ आपण हा जो उपलब्ध ग्रंथ आहे तोलकाप्पियम यावरून काढू शकतो. त्यामुळे जे भाषिक समूह प्राचीन भारतामध्ये उपलब्ध होते, त्यामुळे दक्षिण भारत हा एका वेगळ्या द्रविड भाषिक समूहाचा भाग म्हणून जो गणला गेलाय, त्याची ऐतिहासिकता आणि त्याचा भूतकाळ हा किती अनादी आहे किंवा किती मागे जातो याचा उल्लेख आपल्याला या ग्रंथावरून दिसतो. आणि याच्यातून नवीन गोष्ट काय समजते की एवढ्या प्राचीन किंवा एवढ्या भूतकाळात मागे गेलेल्या काळाच्या संदर्भात सुद्धा एक भाषा ही तामिळ आहे, ती तिचं व्याकरण उत्पादित करते किंवा तिचं व्याकरण तयार होतं, व्याकरण निर्माण होतं. त्यामुळे भाषिक समृद्धी त्या काळात सुद्धा जी होती तिचा उल्लेख किंवा तशा पद्धतीचा आपण अन्वयार्थ यातून काढू शकतो. कारण तोलकाप्पियम हा ग्रंथ प्राचीन तामिळ व्याकरणाशी संबंधित आहे. दुसरा जो महत्वाचा ग्रंथ आहे या संगम साहित्यातला तो इट्टुतोक्काय म्हणून ओळखला जातो. खरं तर इट्टुतोक्काय हा ग्रंथ या खरं तर अष्टसंग्रह म्हणून ओळखला. विविध पद्धतीचे 8 संग्रह जे आहेत कवितांचे किंवा 8 कवींनी उत्पादित किंवा प्रसवलेल्या 8 कविता संग्रहांचे तो अष्टसंग्रह म्हणून गणला गेला. आणि या अष्टसंग्रहाचा किंवा 8 पद्धतीच्या 8 प्रकारातल्या कवीच्या संपादनाला इट्टुतोक्काय असं नाव आहे. मग ही जे 8 कवी आणि त्याचे कविता संग्रह आहेत, तर त्याचा उल्लेख काय आहे, तर ते आहे नटरीने, कुरुंतोकाई, इंकरुनुरू, पतित्रुपुथू, कालितोक्काई, अक्काननूरू आणि पुराणनूरू. हे महत्वाचे काही संग्रह आहेत की जे इट्टुतोक्काय या कॅटेगरीमध्ये या वर्गीकरणामध्ये आले. आता नट्टीरेने, कुरुंतोक्काई, इंकरुनुरू, पतित्रुपुथू, कलित्तोक्काई, अकाननूरू, पुराणनूरू याच्या आशय आणि त्याच्यामध्ये चितारलेलं काव्यात्मक अभिव्यक्ती आणि म्हणजे हे वेगवेगळं आहे. जरी समजा हे संग्रह इट्टुतोक्काय या टायटल खाली, शीर्षकाखाली जरी संग्रही असले, तरी कुरुंतोक्काईचा आशय वेगळा आहे, पुरुनारूचा आशय वेगळा आहे, पतित्रुपथूचा आशय वेगळा आहे. कारण त्यामध्ये वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी ऐतिहासिक आणि भावनात्मक या चितारलेल्या आहेत. नंतरचा जो महत्वाचा संगम साहित्यातला ग्रंथ किंवा टेक्स्ट किंवा मॅन्युस्क्रिप्ट संहिता आपण ज्याला म्हणू, ती आहे पत्तुपट्टू. खरं तर या 10 दीर्घ कविता आहेत. या काळामध्ये जो काव्य हा अभिव्यक्तीचा एक स्वरूप म्हणून जर आपण बघितलं, तर त्यामध्ये लघुकथा आणि लघु काव्य आणि दीर्घकाव्य अशा दोन्ही प्रकारातले काव्य यामध्ये उपलब्ध आहे. तर पत्तुपट्टू हा दीर्घकाव्यांचा संग्रह म्हणून ओळखला जातो. आणि यामध्ये जवळजवळ 10 अशा दीर्घ कविता आहेत. ओके, त्या दीर्घ कवितांचा जर नामोल्लेख आपण करायचं म्हटलं तर त्यामध्ये
तिरुमुरुगा त्रुपाड्डाई, पोरुणरत रूपदाई, सिरुपानत रूपदाई, पेरुंपरा तरुपदाई, मल्लई पट्टू, मदुरई कांची, नेदुनलवादाई, कुंजिरी पाट्टू, पत्तीनपलाई आणि मलई पादुकदन. ओके, ह्या कवितांचे शीर्षक किंवा या सगळ्या गोष्टी आपल्याला पतुपट्टू या शीर्षकाखाली दिसून येतात. हे सर्व जे साहित्य आहे त्याचे वाणिज्य दाखल आपण या संगम साहित्यातले काही उल्लेख घेतलेले आहेत. असे असंख्य उल्लेख आणि असे असंख्य टायटल शीर्षकांसहित संगम साहित्याचा प्रसिद्ध झालेला आहे. त्यामध्ये एक म्हटलं जातं की हे साहित्य जवळजवळ 9000 वर्षापासूनचं साहित्य आहे. 9000 वर्ष हे साहित्य टिकलेले आहे. 9000 वर्षापासून या संगम साहित्याचं अस्तित्व आहे. ऐतिहासिक तार्किकतेच्या कसोटीवर वास्तव आणि भ्रामक कल्पना किंवा वास्तव आणि इतिहास यामध्ये जर समेट घालून घ्यायची किंवा समेळ काहीतरी अन्योन्य संबंध प्रस्थापित करायचा तर आपल्याला यामध्ये थोडीशी अतिशयोक्ती दिसून येते. त्यामुळे वास्तवतेची कसोटीवर खरं तर हा जो काही वार्षिक कालखंड आहे, जी कालगणना केलेली आहे किंवा जो जतनाचा कालखंड सांगितलेला आहे तर तो थोडासा अतिशयोक्तीपूर्ण वाटतो. आणि या संपूर्ण साहित्याचा जो ढाचा आहे, जो गाभा आहे, त्यामध्ये आपल्याला वास्तव आणि अतिशयोक्ती कुठे किंवा अतिशयोक्ती याचं संमिश्रण दिसून येतं. काही बाबतीमध्ये विशेषतः त्या राजाचे किंवा एखाद्या प्रदेशाचे नामोल्लेख हे ऐतिहासिक आहे, कारण ते इतर साहित्याशी त्याची पडताळणी करून बघता आपल्याला त्याचं अस्तित्व असलेलं दिसून येतं. परंतु काही काही गोष्टी अतिशयोक्ती आहे, कारण मूलतः ही साहित्यिक अभिव्यक्ती असल्यामुळे एखाद्या शूरवीराचं किंवा एखाद्या राजाचं वर्णन करताना त्यामध्ये त्या राजाची स्तुतीपर सुमन, काव्य सुमन लिखित झालेली किंवा कल्पलेली दिसून येतात. त्याच्यामध्ये त्या काळात सुद्धा वेगवेगळ्या राजाच्या जवळ जाणं आणि राजाश्रय प्राप्त करणं असे जरी अंतर्निहित उद्देश असले आणि तो त्या काळातल्या म्हणजे जे काही कोर्टली कल्चर होतं, दरबारामधली जी काही संस्कृती होती राजाविषयीच्या, तर त्यामध्ये हा सगळा जो भाग आहे, हा सगळा जो गाभा आहे तो नैसर्गिक मानला गेला. म्हणजे अतिशयोक्तपूर्ण स्तुती करणे, राजांची, पराक्रमी वीरांची, युद्धामध्ये जिंकून आलेल्या शूरवीरांची इत्यादी इत्यादी. ओके, त्यामुळे ह्या सगळ्या 10 दीर्घ कवितांमध्ये जो आशय चर्चेला गेलेला आहे, जो ऐतिहासिक पट आणि जे काही ऐतिहासिक दाखले किंवा जाणीवा ज्या याच्यातून दिसून येत आहेत त्यामध्ये अतिशयोक्ती निश्चितच आहे. आणि आपण हे मान्यच करतो की मर्यादित अर्थाने हे एक इतिहास लेखन आहे. संकुचित अर्थाने हे एक इतिहास लेखन आहे, कारण याचा दीर्घ आशय हा काव्यांची अभिरुची अभिव्यक्ती असा आहे. त्यामुळे 9000 वर्षाचा जो क्लेम आहे किंवा 9000 वर्षापासून याचं अस्तित्व जे म्हटलं जातं त्यामध्ये इतिहासकारांमध्ये भिन्नता आहे आणि त्यामुळे या कालखंडाबद्दल शाश्वत किंवा वास्तव अशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आपण जाणीवेचा इतिहास समजून घेताना ऐतिहासिक जाणीवच यामध्ये कशा पद्धतीने उभ्या राहतात आणि ज्या प्राचीन किंवा ज्या आपल्याला फार भूतकाळ म्हणून मागे नेणारे आहेत, एवढंच त्यामधलं विश्लेषण आपल्याला सध्या करता येऊ शकतं. जसं की आपण चर्चा केली की संगम साहित्य हे मौखिक परंपराचा भाग आहे. त्यामुळे या मौखिक परंपरा ह्या कधीपासून सुरू झालेल्या आहेत, म्हणजे एक अतिशयोक्तीचा जो क्लेम आहे किंवा अतिशयोक्तीपूर्ण जे म्हणणं आहे ते आहे की 9000 वर्षांचा इतिहास आहे. 9000 वर्षापासून ते जतन आहे. 9000 वर्षापासून संगम साहित्याचं अस्तित्व आहे. परंतु जिथे एक सहमती झालेली आहे इतिहासकारांमध्ये, त्यामध्ये अशी आहे की 3ऱ्या शतकांपासून या मौखिक परंपरा, हे साहित्यिक परंपराचा निर्माण झालेला आहे, उदय झालेला आहे. ओके, इसवी सनाच्या पूर्व 3ऱ्या शतकापासून. आणि याचं संकलन किंवा याच्या मॅन्युस्क्रिप्ट किंवा याच्या संहिता कधी तयार झाल्यात की नंतरच्या काळात वारसा म्हणून, मौखिक परंपरेचा जो वारसा म्हणून संगम साहित्य 8व्या शतकापर्यंत आलं आणि 8व्या शतकांमध्ये याचं संहिताकरण झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे ह्या ज्या विखुरलेल्या मौखिक परंपरा होत्या, ही जवळजवळ 500-700 वर्ष या सामूहिक स्मृतीच्या
सामूहिक ऐतिहासिक जाणीवच्या, ज्याला आपण कलेक्टिव्ह मेमरी म्हणतो, त्याचा भाग होत्या. आणि त्या जशा जशा येत जातील तशा तशा त्याचं संकलन आणि संहिताकरण हे 8व्या शतकापासून सुरू झालेलं आहे, असं मान्यता प्राप्त तथ्य संगम साहित्याबद्दल असलेलं आपल्याला दिसून येतं. या संगम साहित्यचे जे महत्वाचे काही वाणिकी दाखलचे ग्रंथ आहेत त्याचा उल्लेख आपण केलाच. परंतु या संगम साहित्यामध्ये 2 प्रकार काव्याच्या अभिव्यक्तीचे दिसून येतात, की ज्याला आपण संगम साहित्याची शैली म्हणून सुद्धा ओळखतो किंवा त्याचं तसं वर्गीकरण करता येऊ शकतं. त्यामध्ये आहे एक अकम आणि पुरम. म्हणजे हे जे संगम काव्य आहे, संगमकालीन काव्य रचना आहे, काव्यपंक्ती आहे, त्या 2 पद्धतीने 2 शैली वापरून अभिव्यक्त झालेल्या आहेत. म्हणजे आणि हे जे वर्गीकरण आहे ते वर्गीकरण भाषिक शैली म्हणूनच नसून आशय म्हणूनच्या शैलीचं आहे. म्हणजे या दोन्ही शैलींचे आशय मूलतः भिन्न आहेत. म्हणजे त्या 2 जी अकम शैली आहे, पुरम शैली आहे, या दोघांची आशय भिन्न आहे. म्हणजे अकम कविता जे आहे, अकम काव्य जे आहे किंवा अकम शैलीतलं काव्य आहे, त्यामध्ये जे अंतर्गत सोल आतल्या ज्या गोष्टी आहेत, विचारांच्या, भावनांच्या, रागाच्या, क्रोधाच्या, प्रेमाच्या, प्रेममय जीवनाच्या, विवाहाच्या, विरहाच्या, ह्या ज्या संकल्पना आहेत, हा जो आशय आहे, तो आशय ज्या संगम साहित्यामध्ये आहे, त्या संगम साहित्याला त्याच्या आशयाच्या वर्गीकरणामुळे त्याला अकम कविता, अकम काव्य म्हटले गेले. त्यामुळे प्रेम, विरह, भावना, काम, क्रोध, विचार, स्मृती, भावनिक हेलकावे, भावनिक चढउतार, द्वंद्व मनातील, मानसशास्त्रीय द्वंद्व, आंतरिक इच्छा, स्पिरिच्युअलिटी किंवा असे जे काय अंतर्गत सोलचे जे 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 आशय आहे ते त्याचा अभिव्यक्ती ते ज्या भाषेत अभिव्यक्त झाले असतील, त्या ज्या ग्रंथात अभिव्यक्ती झाले असतील, त्याला अकम शैली म्हणून म्हणतात. आणि जे बहिर्गत आहे, ज्यामध्ये शूरांच्या गाथा आहेत, शूरांबद्दलचे स्तुतिसुमनं आहेत, एखाद्या राज्याची कवन आहे, राजा संदर्भातली काही कवन आहे, त्याच्यावर स्तुतीपरचे लेख आहेत, त्यांनी युद्धात केलेल्या कामगिरीचे आढावे आहेत, त्याने युद्धात घडवलेल्या ऐतिहासिकतेचे त्याचे वर्णन आहे. नक्की त्या राजाचे इतर शेजारील राष्ट्राशी राजाशी असलेल्या संबंधांचे चा आशय आहे, तो ज्या ज्या साहित्यामध्ये चित्रित झाला, चितारला गेला, ते सगळं साहित्य पुरम साहित्य म्हणून गणलं गेलं. त्यामुळे ह्या ज्या अकम आणि पुरम शैली, संगम साहित्याच्या शैली आहेत, त्या आशयानुरूप वर्गीकरण केलेल्या शैली आहेत. प्रेम, सहजीवन, भावना, याचा आशय असलेल्या अकम, युद्ध, पराक्रम, शौर्य, राज्यव्यवस्था, याचा जो बहिर्गर आहे, आपल्या सोलच्या पलीकडे आहे, त्याचा आशय असलेलं साहित्य, हे शैली ही पुरम शैली. नक्की या पलीकडे तिसरी एक शैली आहे की ज्याला आपण तिनईची संकल्पना म्हणून ओळखली जाते. तिनईमध्ये दोन्ही प्रकारच्या शैलींचं मिश्रण आपल्याला आढळतं. ओके, त्यामुळे साहित्याची ही तिसरी प्रकारची शैली. आता तीनही ह्या ज्या तीनहीची जी संकल्पना आहे, या संगम साहित्यात आपल्याला म्हणजे ज्याचं मिश्रण आहे, म्हणजे यामध्ये भावभावनांचे हेलकावे सुद्धा आहेत. एखाद्या युद्धभूमीवर असलेल्या सैनिकांच्या मनात चाललेले विचार असतील, त्याच्या क्रोधाच्या भावना असतील, त्याच्या सुडाच्या किंवा अजून आपल्याला विजय मिळवण्याच्या भावना असतील, त्याच्या मनातलं द्वंद्व आणि त्याने केलेले पराक्रम, या दोन्हींचा उल्लेख कदाचित तीनही या संकल्पनेमध्ये किंवा या शैलीमध्ये असू शकतो. त्याचप्रमाणे वाणगी दाखल या ज्या अकम, पुरम, तिनईच्या ज्या शैली आहेत, त्याचीही सुद्धा काही काव्य आहेत. उदाहरणार्थ पुरिंजी, मुलये, पलये, मरुत्तम इत्यादी. त्यामुळे कुरिंजी जी आहे, त्या कुरिंजीमध्ये प्रेमी युगलांच्या मिलनांचा संबंध दिसून येतो. प्रेमी युगलांच्या भावभावनांचा संबंध या कुरुंजी या प्रकारामध्ये अभिव्यक्त झालेला दिसतो, या काव्य प्रकारामध्ये अभिव्यक्त झालेला दिसतो.
एका ब्रॉडर, एका मोठ्या वर्गीकरणाचाच हा एक उपविभाग आहे. हे जे कुरुंजी, मुलई, पलई, मृतम इत्यादी. मुलईमध्ये काय प्रकारचा आशय आहे? तर मुलईमध्ये ग्रामीण जीवन म्हणजे प्राचीन दक्षिण भारतातल्या ग्रामीण जीवनात चितारलेल्या ज्या काही भावनांचा अ, आढावा आपल्याला या मुलईमध्ये दिसून येतो. विशेषतः प्रेमाची वाट बघणारी एखादी खेडूत स्त्री आपल्याला या मुलईमध्ये आढळून येते. आणि त्या प्रेमाच्या वाट बघणारी आणि त्यामध्ये असलेली एक प्रेमाबद्दलची एक आर्त भावना, या मुलय या काव्य प्रकारांमध्ये अभिव्यक्त झालेली दिसून येते. तसंच पलय आहे. मरुत्तम हा जो प्रकार आहे किंवा ही जी शैली आहे किंवा हा जो काही संग्रह आहे, त्यामध्ये सुद्धा भावभावनांचाच खेळ आहे. म्हणजे रूढार्थाने कुरुंजी, मुलय, पलय, मरुत्तम या खरं तर अकम शैलीच्या काव्य म्हणून याच्याकडे बघितलं जातं. तो अवकाश इथे या मरुत्तममध्ये चित्रित आहे. परंतु मरुत्तमचा जो आशय आहे, तो जी त्या काळातली स्त्री जी प्रेमविरहाने दुःखी आहे, तिच्या तिच्या संदर्भात तिला नायकाने दिलेला दगा, ओके. त्या त्या ज्या भागात ती आहे, त्या भागातलं नदी क्षेत्र, या सगळ्यांचे उल्लेख, या सगळ्यांचा सारांश आपल्याला मरुत्तम या प्रकारांमध्ये दिसून येतो. ही एक जी आपण संगम साहित्याची ओळख केलेली दिसून येते. या ओळखीमध्ये काही पुरम आणि इतर जी शैली आहे, त्याच्यामध्ये भावना आणि समाजरचना आणि लोकांचा इतिहास दिसतो. परंतु याच्यामध्ये या साहित्यामध्ये जी आपला जो मूलतः जो गाभा आहे, ऐतिहासिक जाणीव काय आहे आणि ऐतिहासिक परंपरा काय आहे? तर या संगम साहित्यामध्ये आपल्याला ऐतिहासिकतेचा पुरावा सुद्धा मिळतो. ओके. विशेषतः बाह्य जी वर्णनं आहेत, बहिर्गत जो आशय आहे, त्या बहिर्गत आशयाला आपल्याला मुख्यतः राजांची नावं, त्याने केलेले पराक्रम, त्याने लढलेल्या लढाया, विशेषतः 3 महत्त्वाच्या लढायांचे उल्लेख आपल्याला संगम साहित्यामध्ये दिसून येतात. त्यामुळे संगम साहित्य हे मूलतः एक ऐतिहासिकतेचा पुरावा म्हणूनच बघितलं जातं. कारण त्यामध्ये समकालीन समाजाचं कथन आहे. त्यामध्ये आठवणी आणि लक्षात असलेल्या घटना या ज्या सामूहिक स्मृतीचा भाग होत्या, की ज्याचे साक्षीदार होते, ज्याच्या स्मृती होत्या, त्यांनी नंतरच्या काळात त्या रेखाटलेल्या आपल्याला दिसून येतात. बहिर्गत कॉन्टेक्स्ट जो संदर्भ आहे त्यामध्ये आपल्याला त्या काळात राजाच्या ज्या वंशावलीज होत्या, जेनेलॉजीज ऑफ किंग्ज होते, ते दिसतं. त्याने केलेले आक्रमणं, त्याचे उल्लेख आहेत. त्याने पादाक्रांत केलेल्या नवीन भूमी त्या आहेत. काही वैदिक यज्ञांचा उल्लेख आपल्याला दिसतो. पौराणिक अशा घटनांचा, भूतकाळाचा आणि त्या घटनांचा संदर्भ आणि संबंध या दिसतो. राजाच्या वंशाविषयीची चर्चा आपल्याला या संगम साहित्यामध्ये दिसून येते. ठीक आहे. आणि राजाच्या संदर्भामध्ये, राज्यव्यवस्थेच्या संदर्भामध्ये ज्या विविध घडामोडी, घडत होत्या त्या काळामध्ये, त्याची माहिती देणाऱ्या ऐतिहासिक कथा, की ज्या कदाचित आपण दंतकथा म्हणून सुद्धा त्याच्याकडे घेतो, पुराणकथा म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघतो. परंतु त्या दंतकथा आणि पुराणकथांमध्ये सुद्धा एक ऐतिहासिकता असते, म्हणून त्याला आपण ऐतिहासिक कथा म्हणतो. त्या त्या दिसून येतात. काही गोष्टी की ज्या कवीने ज्याची दखल घेतली, अशा ऐतिहासिक घटना आणि घटित. कारण या साहित्य म्हणूनच्या मर्यादा काय आहेत इतिहास आणि साहित्याच्या, की ज्या कवीला, सृजनशील लेखकाला भावलेल्या गोष्टी आहेत, त्याचीच नोंद त्यामध्ये घेतली जाते. ती नोंद संगम साहित्यामध्ये आहे, की कविता म्हणजे एकीकडे आपल्याला या घटनांची माहिती दिसते आणि दुसरीकडे कवीला भावलेल्या घटना, ज्याची नमूद किंवा ज्याची दखल त्याने घेतलेली आहे, त्या घटना आपल्याला या संगम साहित्यामध्ये दिसून येतात. भूतकाळाचे वर्णन आपल्याला दिसते, जसं वंशावळी, वंश, इतिहास, पुराण परंपरा या सगळ्यांची रेलचेल म्हणजे साहित्य म्हणून आपल्याला दिसते. तामिळ प्रदेशासोबतच इतर प्रदेशातील इतिहासाची चर्चा सुद्धा आपल्याला दिसते आणि राजाच्या संदर्भामध्ये आपल्याला चेर राजवंश, चोल राजवंश, पांड्य राजवंश याच्या वंशावळी, याचे शौर्य, याचे पराक्रम, याची राज्यव्यवस्था याचा सुद्धा आपल्याला उल्लेख या संगम साहित्यामध्ये दिसतो. विशेषतः चेराच्या संदर्भामध्ये जे 8 काव्यसंग्रह होते, त्यातला एक जो होता ते पतितृपथू हा जो ग्रंथ आहे किंवा हा जो काव्यसंग्रह आहे, तो चेरा राजवटीच्या इतिहासाचा तपशील प्रस्तुत करतो. त्याचं विवरण आपल्याला याच्यामध्ये आहे.
त्यानंतर तेन तेन हा एक 10 विभाग होता, 10 कवितांचा विभाग. त्यामध्ये सुद्धा आपल्याला चेरांसंदर्भातली माहिती मिळते. दुसरा जो महत्वाचा राजा होता चेर काळातला तो होता इमयावरवन. या राजाने जे पराक्रम केले त्या पराक्रमाची माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर 10 कवितांचा 10 विभाग जो होता म्हणजे असे तेन 10 होते. 10 तेन होते. त्यातल्या तिसऱ्या तेन मध्ये कवी पलाई जो होता, पलाई कौठ मनार यांनी पल्ल्यांच्या स्तुतीसाठी एक लेख लिहिला किंवा ते काव्य लिहिलं होतं. त्यामुळे तेन असे आपल्याला 10 तेन दिसतात, की ज्यामध्ये चेरांचा कालखंड सामावलेला आहे, समाविष्ट आहे, त्याची दखल घेतलेली आहे, तो शामिल आहे. चोल राजवटीच्या इतिहासाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला काही काव्य दिसतं. विशेषतः करिकल हा जो राजा होता त्याच्या वंशाची स्तुती करणारा कविता आपल्याला दिसतात. म्हणजे कविता क्रमांक 43 पुराणनुरू हा जो कवितांचा संग्रह आहे पुराणनुरू. तो पुराणनुरू मधला क्रमांक 43 हा चोल राजा करिकलच्या वंशाची स्तुती करणारा आशय त्यामध्ये आहे. पांड्यांचा उल्लेख बऱ्याचशा काव्यामध्ये आपल्याला दिसून येतो पांड्या राजवंशाचा. त्यामुळे याचा समारोप करताना आपल्याला काय दिसतं, की यामध्ये कुलीन परंपरा, समाज व्यवस्था, त्या राजाचे कुळ, जे महत्वाची घराणी होती त्याचे वंशज म्हणजे त्या वंशजाचे उल्लेखच जर करायचे या साहित्याचा आधार घेऊन तर आपल्याला उराऊन, मारुगन, थॉन्ड्रल इत्यादीचे उल्लेख आपल्याला मिळतात. त्यामुळे वारसा मिळालेली जी प्राचीन परंपरा आहे आणि हे जे असे महान घराणी आहेत, त्याची महान कुटुंब आहेत, राजवंश आहेत, त्या सगळ्यांचे उल्लेख आपल्याला या संगम साहित्यामध्ये दिसून येतात. राजे आणि नायक म्हणजे विशेषतः पुराणनुरू हा जो ग्रंथ आहे त्यामध्ये क्रमांक 24, 27, 35 हे जे आहेत पुराणनुरू आणि अकानुरू यामध्ये आपल्याला राजे आणि त्याचे नायक, सेनापती या संदर्भातली माहिती मिळते. त्याचबरोबर इतिहास पुराणाशी सुद्धा याचा संबंध दिसतो, कारण काही वैदिक रामायण आणि महाभारत आहे त्याचं तामिळ व्हर्जन किंवा त्याचं तामिळ आशय या आशयासंदर्भात सुद्धा काही भाग या संगम साहित्याचा झालेला आपल्याला दिसून येतो. महाभारताचा संबंध आणि महाभारताचा एक वेगळा अन्वयार्थ आपल्याला या संगम साहित्यामध्ये येतो. या काळामध्ये ज्या विविध शासकांमधील राजांमधील झालेल्या लढाईचं वर्णन आपल्याला 8 काव्यसंग्रहातील अक्कम पुरम शैलीमध्ये दिसून येतं. त्या काही काव्याच्या शैली ह्या अत्यंत दीर्घ आहे, काही लघु आहेत. उदाहरणार्थ मलाईपट्टू ह्या केवळ 103 ओळीचं काव्य होतं. तिथपासून ते मधुरैक ही 782 ओळीपर्यंतची कविता. त्यामुळे अशी वर्णनात्मक आणि लांबलचक गाणी सुद्धा आहेत, की ज्याचा आशयातून आपल्याला काही ऐतिहासिक तथ्य, काही ऐतिहासिक विवरणं मिळतात. विशेषतः चोल राजा करिकाला हा बऱ्याचशा कवितांचा नायक आहे, की जे पोरुण रथ रूपदाई आणि पत्तीना पलाई ह्या ज्या 2 कविता आहेत त्याच्यामध्ये या राजासंदर्भातली माहिती मिळते. त्याचबरोबर आपल्याला कावेरीपट्टिनम हे जे शहर होतं, हे जे बंदर होतं त्याचं सुद्धा तपशीलवार वर्णन मिळतं. अत्रुपदायी साहित्य म्हणून जे आहे त्यामध्ये अनेक शहरांचं, खेड्यांचं वर्णन केलेलं आहे. अकम कवितांमध्ये वीरांच्या पराक्रमांचं वर्णन केलेलं आहे. शत्रूच्या सैन्याचं विवरण आपल्याला ते दिसतं. रणांगण, अंतिम विजय हे सगळे आशय यामध्ये आहेत. त्यामुळे ही जी या काळात कविता आणि गाणी या दोन्ही आहेत. कविता या भूतकाळाच्या घटनांचं वर्णन करतात आणि गाणी या घडामोडींचं वर्णन करतात. नक्की. त्यामुळे रचना आणि साहित्य जे याचं किंवा याचं भूतकाळाचं प्रमाणीकरण जर करायचं या साहित्यात जे आलेलं तर आपण कसं करणार? तर कौटिल्याचं जे अर्थशास्त्र होतं, ज्यामध्ये पांड्य आणि कवच यामध्ये मोत्याचा संदर्भ दिलेला आहे, की जो संगम साहित्यामध्ये सुद्धा आढळतो आणि कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये सुद्धा आढळतो. त्यामुळे संगम साहित्य हे प्रमाणित साहित्य आहे, की त्यामध्ये एक प्रमाणबद्ध इतिहास आहे असं आपण म्हणू शकतो. तसाच उल्लेख जो संगम साहित्याचा आणि अशोकन शिलालेख जो होता 13वा त्यामध्ये चेर, चोल, पंड्या आणि सत्यपुत्र याचा दक्षिणेकडील शेजारी उल्लेख म्हणून आढळतो. त्यामुळे शिलालेखामध्ये आणि या साहित्यामध्ये सुद्धा आपल्याला एक कनेक्शन, एक संबंध दिसतो. अशोकन शिलालेख हे महत्वाचे याच्यातली ऐतिहासिकता तपासण्यासाठी. त्याचबरोबर पुगलूर जो तामिळ ब्राह्मी लिपीतला शिलालेख आहे त्यामध्ये सुद्धा चेरा वंशातील 3 राजांचा उल्लेख आहे. त्यामुळे या लेखामध्ये आणि साहित्यामध्ये असलेला उल्लेख याच्यामध्ये एक प्रमाणीकरण, तथ्य किंवा त्याच्यामध्ये एक व्हॅलिडिटी आपल्याला दिसून येते. रामनाथपुरम इथलं जी इरुक्कन कुटी शिलालेख आहे, की जो संगम युगासंदर्भातला विशेषतः 9व्या शतकाच्या संदर्भातला उल्लेख यामध्ये दिसतो.
त्या काही संगम कवितांमध्ये रोमन जगाशी जो भारताचा संबंध होता, विशेषतः तामिळ किनारी प्रदेशातून जे सोने आणि मिरपूड याचे जे व्यवहार रोमन जगाशी होते, त्याचा सुद्धा उल्लेख आपल्याला या संगम साहित्यातून झालेलं आपल्याला दिसून येतं. या सर्वावरून आपल्याला संगम साहित्यांमध्ये या ऐतिहासिक परंपरा मूलतः आहेत आणि त्या इतर साहित्याशी जर आपण पडताळून पाहिल्या, तर त्यामध्ये ऐतिहासिक घटना सुद्धा दिसतात आणि त्या त्या ऐतिहासिक परंपरांचा वारसा सुद्धा प्रमाणबद्ध होतो. त्यामुळे हे संगम साहित्य इतिहासाची रचना करताना आणि दक्षिण भारतातील अत्यंत महत्त्वाचं साधन म्हणून मग गणलं जातं आणि म्हणून प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये, विशेषतः दक्षिण भारतातल्या इतिहास लेखनाच्या परंपरेमध्ये संगम साहित्याने अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडलेली आहे. इथे आपण थांबू. नमस्कार.